सालाबादाप्रमाणे याही वर्षी मालदाड येथे कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। आज 21 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या या यात्रा महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये तमाशा, हजेरी, हगामा असे अनेक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या उत्साहाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। रामदैवतांची आज यात्रा संपन्न होत आहे, तर सर्व भाविकांनी दर्शनाचे लाभ घ्यावा आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जनतेला आणि कानिफनाथ भक्तांना सर्वांना आग्रहाची विनंती की सर्वांनी यात्रेमध्ये सहभागी व्हावे, एवढीच सर्वांना शुभेच्छा। निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आपल्या समस्त ग्रामस्थ व कानिफनाथ पायदिंडी सोहळ्यातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आपल्या चैतन्य कानिफनाथ महाराज पायदिंडी सोहळा दरवर्षी आपल्या मढी इथे जात असतो पंचमीच्या सणानिमित्त, आणि या वर्षी सुद्धा आपल्या गावातील 500 ग्रामस्थ पायदिंडी सोहळ्यात उपस्थित होते। तसेच याही वर्षी मोठ्या थाटामाटात पंचमीचा सण मढीमध्ये साजरा केला। गावातील सर्व ग्रामस्थ त्या पंचमीच्या सणाला घराघरातील उपस्थित होते। आणि तसेच या वेळेला आपल्या कानिफनाथ मंदिरामध्ये यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थ व सर्व भाविक भक्त तरुण मंडळ सर्व आपल्या वर्णीसाठी आणि सर्व सहकार्य करतात व त्यांचं सर्वांचं आपल्या समस्त ग्रामस्थ मालदाड कानिफनाथ पायदिंडी सोहळ्यातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। उत्सवानं कानिफनाथ यात्रा या ठिकाणी संपन्न होती। सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय माता भगिनी, ग्रामस्थ, तरुण मंडळी सगळे यात सहभागी होतात। कानिफनाथ देवस्थान हे आमच्या गावचं कुलदैवत आहे। कुलदैवत म्हणण्यापेक्षा त्या देवाशिवाय आम्ही ढळू शकत नाही बाजूला, अशा प्रकारचं देवस्थानाचं काम या ठिकाणी आहे। आणि आज सरपंचांनी सांगितलं तसं आज तमाशा मंडळाचा कार्यक्रम संध्याकाळी आणि संध्याकाळी उद्या सकाळी हाजरी आणि नंतर 4 वाजता हगामा आहे। अशा प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन सर्व ग्रामस्थांनी मिळून, सर्व कार्यकर्त्यांनी मिळून, सर्व पंच कमिट्यांनी मिळून केलेलं आहे। अशा प्रकारचं आणि मढी सरपंचांना म्हणले मागाशी मढी पायदिंडी सोहळ्याला मला वाटतं यावर्षी उच्चांक झाला। उच्चांक म्हणजे अतिशय 500 लोक पायी होते। अशा प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि कानिफनाथ देवस्थान हे आमच्या गावचं मुळात म्हणजे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, या देवाशिवाय पान हलू शकत नाही। आणि एक सरपंचांना सांगायला काय हरकत नाही या निमित्तानं का भारत आहे, शंकरगिरी आहे, सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे, संभाबदादा आहे। आणि आमच्या गावावर गारपीट होऊ नाही तर काही होऊ, कुठल्या प्रकारचं अरिष्ट आलेलं नाही, अशा प्रकारची या देवस्थानाची ख्याती आहे। आणि इकडून पुढच्या कालखंडामध्ये अशाच प्रकारचं देवस्थानाची ख्याती राहील। सर्व तरुण मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी होतात, म्हणून मी सर्व ग्रामस्थांना, माता भगिनींना, तरुण मित्र मंडळीला आणि कार्यकर्त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो यात्रेच्या निमित्तानं आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज वार शनिवार मालदाड गावचे ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने पार पडत आहे। दरवर्षी या दिवशी आम्ही मोठ्या उत्सवाने यात्रा उत्सव पार पाडतो आणि आज आणि उद्या 2 दिवस यात्रा उत्सव आहे। आज देवाची पूजा अर्चा, होम हवन होणार असून आज संध्याकाळी चंद्रकांत ढवळपूरकर यांचा लोट तमाशा आहे चे इथं कमिटीने आयोजन केले आहे। तसेच उद्या सगळ्या हाजरीचा कार्यक्रम राहील। त्यानंतर उद्या दुपारी 4 वाजता हगामा राहील। या तसेच मोठमोठे पैलवानही इथं हगाम्यासाठी दरवर्षी येतात। याही वर्षी मोठ्या संख्येने पैलवान येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि एकंदरीत 2 दिवस हा यात्रा उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे पार पाडतो। लोक आपल्या भावनेने या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभाग घेतात। आणि या उत्सवानिमित्त मी सर्व मालदाड गावातील आणि तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना आमंत्रण देतो आणि या यात्रेनिमित्त शुभेच्छाही देतो। कानिफनाथ देवस्थान हे आमचं पूर्वी आमचे नवले बाबा होते, ते दररोज मढीला जायचे आणि मढीला जाऊन देवाची सेवा करायची। एक दिवस देवाला ते म्हणले का बाबा देवा, मी तुझ्याकडे दररोज येतोय, तू कधीतरी माझ्या गावाला चल, अशी देवाकडे विनंती केली। मग देवाकडे विनंती केल्यानंतर देवाने पण ते विनंतीला मान दिला आणि बाबा मी तुझ्याकडं येईल, पण तू येताना मला तू बैलगाडी घेऊन ये,
आणि देवाने सांगितलं बैलगाडी घेऊन ये. यांनी या भक्तांनी बैलगाडी नेली आणि देव बाळरूपात यायचं असं ठरलं. फक्त एक वचन द्याय म्हणे का तू मागं बघणार नाही तुझ्या गावापर्यंत. ते वचन दिलं आणि मडी ते मालदाड असा प्रवास सुरू झाला. भक्त आणि मागं देव बसलेले. आणि येता येता सुकेवाडीच्या या ठिकाणी खळगे होते, खडक होता आणि तिथं बैलगाडी थोडीशी हल्ली म्हणजे थोडीशी बैलांचा पायी सटकला आणि त्यानंतर ती बैलगाडी हल्ली. तर या भक्ताला वाटलं देव आता तिथं पडले का काय बाळा असल्यामुळे. आणि ते मागं पाहिले देव तिथं हे झाले, अदृश्य झाले. हा भक्त खूप घरी येऊन रडला आणि त्याला खूप वाईट वाटलं का देव एवढं जवळ येऊन माझ्या गावाला आला नाही. मग रात्री झोप येईना. मग रात्री त्याच्या स्वप्नात आले, रात्री निम्या स्वप्नात आले की बाबा उठ आता आणि दे मला जागा, असं देवाने त्यांना पुकारलं. त्यानंतर ते भक्त जागे झाले आणि त्यांनी जागा कुठे जागेची शोध केली. तर त्या काळात गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये एका बाजूला बाबा देवाला म्हणे देवा माझ्याकडे दुसरी जागा नाही, ही जागा आहे, ह्या जागेत तुम्ही विराजमान व्हावं अशी भक्तांनी विनंती केली. आणि हा एक जुन्या काळचा गोठा होता. त्या इथे देव येऊन स्थानापन्न झाले आणि तसपासून मालदाडवासीय नित्यनेमाने दरवर्षी आम्ही आमची जो काठीचा माल आहे तो दरवर्षी रंगपंचमीला आम्ही तिथं गडाव घेऊन जातो आणि तिथं मालाचं दर्शन करतात. आमचं पूर्ण गाव हे मडीला असतं दर्शनासाठी. पाडव्याला असतं, पाडव्याला भरपूर लोक जातात आणि रंगपंचमीच्या दिवशी पण भरपूर लोक, सगळं गावच असतं जवळपास. आणि भक्तिभावाने हा उत्साह कायम असं साजरा करतात आमचे लोक. आणि दर आमोशाला पण जातात आणि अतिशय नाथांची कृपा म्हणावी. गावात समृद्ध झालेलं गाव आणि आमच्या गावात काळे कपडे वापरत नाही, रॉकेल जाळत नाही आणि लोकड्याचे गोदडे वापरत नाही. अशा परंपरा टिकून ठेवलेल्या आहे गावच्या लोकांनी. आणि त्या टिकून ठेवल्यामुळं गावाला शांती लाभलेली, समृद्ध असं गाव झालेलं आहे. म्हणजे बघा इतकी दैवी शक्ती ताकद आहे. तर ते अंगात जशी ऊर्जा संचारते, म्हणजे जेव्हा आम्ही मडीला जातो तेव्हा एक प्रकारच्या आमच्या भक्तांच्या अंगात ऊर्जा अशी निर्माण होते. ही दैवी शक्ती लोकांना प्रकट झालेली, माहीत झालेली, देवाने आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळं मी परत अशी काय आख्यायिका आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि या आख्याप्रमाणे आम्हाला प्रसन्न झालेले आहे. कानिपनाथ महाराज आमच्या गावाला तृप्त म्हणजे असं समृद्ध असं केलं झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सर्व नाथ भक्तांच्या आणि गावकऱ्यांच्या वतीने सर्वांना आज यात्रेनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो.